हॅलो एव्हरीवन, महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट टीचिंग ॲप्टिट्यूड अध्यापन दृष्टिकोन यावर आपण काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पार्ट 2 रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 25. शोध प्रबंधाचे विधान टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक अ एक निरीक्षण, पर्याय क्रमांक ब एक तथ्य, पर्याय क्रमांक क एक दृढ कथन, पर्याय क्रमांक ड एक विचार विमर्श. तर उत्तर आहे शोध प्रबंधाचे विधान हे एक दृढ कथन असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक क दृढ कथन. प्रश्न क्रमांक 26. संशोधनासाठी खालीलपैकी कोणती प्रारंभिक अनिवार्यता अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक अ संशोधन आराखडा विकसित करणे, पर्याय क्रमांक ब संशोधन प्रणाली तयार करणे, पर्याय क्रमांक क माहिती विश्लेषण पद्धती संबंधित निर्णय घेणे, पर्याय क्रमांक ड संशोधनाचे गृहीतक परिकल्पना तयार करणे. तर संशोधनासाठी अनिवार्यता अपेक्षित आहे ती म्हणजे संशोधन प्रणाली तयार करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 27. ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करण्यासाठी टिंबटिंब संशोधन केले जाते. पर्याय क्रमांक अ क्रियाभिमुख, पर्याय क्रमांक ब शुद्ध, पर्याय क्रमांक क मौलिक, पर्याय क्रमांक ड सिद्धांतिक. ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करण्यासाठी क्रियाभिमुख संशोधन केले जाते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ क्रियाभिमुख. प्रश्न क्रमांक 28. नवीन ज्ञानप्राप्ती व ज्ञानात भर टाकण्यासाठी टिंबटिंब संशोधन केले जाते. पर्याय क्रमांक अ क्रियाभिमुख, पर्याय क्रमांक ब शुद्ध, पर्याय क्रमांक क व्यावहारिक, पर्याय क्रमांक ड समाजाभिमुख. नवीन ज्ञान प्राप्तीसाठी व ज्ञानात भर टाकण्यासाठी शुद्ध संशोधन केले जाते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 29. सामाजिक संशोधन हे टिंबटिंब असले पाहिजे. पर्याय क्रमांक 1 समाजाभिमुख, पर्याय क्रमांक ब व्यवहार उपयोगी, पर्याय क्रमांक क समस्या निराकरण करणारे, पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कशाच्या आधारावर जॉन पियाजे यांनी मानवी संज्ञानात्मक व आकलनात्मक विकास सिद्धांत प्रस्तुत केला आहे. पर्याय क्रमांक अ मौलिक मूलभूत संशोधन, पर्याय क्रमांक ब उपयोजित संशोधन, पर्याय क्रमांक क क्रियात्मक संशोधन, पर्याय क्रमांक ड मूल्यात्मक संशोधन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक मौलिक मूलभूत संशोधन. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 31. मौलिक संशोधन पद्धतीचे हेतू कोणते आहेत. पर्याय क्रमांक 1 ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करणे, पर्याय क्रमांक 2 पूर्वज्ञानात भर टाकणे, पर्याय क्रमांक 3 नवसिद्धांत निर्मिती करणे, पर्याय क्रमांक 4 सामाजिक समस्येचे निराकरण करणे. तर मौलिक संशोधन पद्धतीचे हेतू हे ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करणे, पूर्वज्ञानात भर टाकणे, नवसिद्धांत निर्मिती करणे हे आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 32. चिंतेला बळी पडून शकणाऱ्या मुलांवर होणारा पोषण पद्धतीचा परिणाम मूल्यमापन करण्याचा प्रयत्न एक संशोधक करीत आहे. त्याची कोणती संशोधन पद्धती योग्य असेल. प्रश्न क्रमांक 32. चिंतेला बळी पडू शकणाऱ्या मुलांवर होणारा पोषण पद्धतीचा परिणाम मूल्यमापन करण्याचा प्रयत्न एक संशोधक करीत आहे. त्याची कोणती संशोधन पद्धती योग्य असेल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यष्टि अध्ययन पद्धती, पर्याय क्रमांक ब प्रायोगिक पद्धती, पर्याय क्रमांक क कार्योत्तर पद्धती, पर्याय क्रमांक ड सर्वेक्षण पद्धती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क कार्योत्तर पद्धती. प्रश्न क्रमांक 33. मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. पर्याय क्रमांक अ सर्वेक्षण, पर्याय क्रमांक ब सहभागात्मक निरीक्षण,
पर्याय क्रमांक क निगमनात्मक पद्धत, पर्याय क्रमांक ड क्षेत्र कार्य। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क निगमनात्मक पद्धत। प्रश्न क्रमांक 34, एक प्रश्नावली तयार करताना खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत जाणे आवश्यक आहे? पर्याय क्रमांक अध्ययनाचे प्राथमिक व दुय्यम ध्येय लिहिणे, पर्याय क्रमांक बी वर्तमान साहित्याची समीक्षा, पर्याय क्रमांक सी प्रश्नावली स्वरूप प्रारूप तयार करणे, पर्याय क्रमांक डी प्रश्नावली स्वरूपाचे पुनर्परीक्षण। तर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। एक प्रश्नावली तयार करताना कोणत्या प्रक्रियेतून जाणे आवश्यक असते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व प्रक्रियेतून जाणे आवश्यक असते। प्रश्न क्रमांक 35, मध्यस्थानावर आधारित कृती संशोधन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्रमाची साधारण शिफारस केली जाते? प्रश्न क्रमांक 35, मध्यस्थानावर आधारित कृती संशोधन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्रमाची साधारण शिफारस केली जाते? पर्याय क्रमांक अ नियोजन, कृती, निरीक्षण व परावर्तन, पर्याय क्रमांक ब निरीक्षण, नियोजन, कृती व परावर्तन, पर्याय क्रमांक क परावर्तन, नियोजन, कृती व निरीक्षण, पर्याय क्रमांक ड निरीक्षण, कृती, परावर्तन व नियोजन। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नियोजन, कृती, निरीक्षण व परावर्तन। प्रश्न क्रमांक 36, कोणत्याही वस्तू अथवा घटनेचे सूक्ष्म निरीक्षण व परीक्षण करणे म्हणजे टिंबटिंब होय? पर्याय क्रमांक अ संशोधन, पर्याय क्रमांक ब सर्वेक्षण, पर्याय क्रमांक क पूर्वकथन, पर्याय क्रमांक ड परिकल्पना। तर कोणत्याही वस्तू अथवा घटनेचे सूक्ष्म निरीक्षण व परीक्षण करणे म्हणजे सर्वेक्षण होय। पर्याय क्रमांक आहे उत्तर बी। प्रश्न क्रमांक 37, खालील सामाजिक सर्वेक्षणाबाबतीत काही विधाने दिली आहेत, त्यांच्यापैकी चुकीच्या विधानांचा पर्याय निवडा। पर्याय क्रमांक अ यातील श्रमिक वर्गाच्या स्थितीचा अभ्यास केला जातो, पर्याय क्रमांक ब त्यामुळे सामाजिक समस्यांवरील उपाययोजना सुलभ होते, पर्याय क्रमांक क त्या पद्धतीमध्ये अमूर्त सामाजिक घटनांचा अभ्यास करता येतो, पर्याय क्रमांक ड त्या पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क त्या पद्धतीमध्ये अमूर्त सामाजिक घटनांचा अभ्यास करता येतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक क। प्रश्न क्रमांक 38, सामाजिक संशोधन व सामाजिक सर्वेक्षण या टिंबटिंब संकल्पना आहेत, पर्याय क्रमांक परस्पर विरोधी, पर्याय क्रमांक ब परस्पर पूरक, पर्याय क्रमांक क स्वतंत्र, पर्याय क्रमांक ड मूर्त। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब परस्पर पूरक। प्रश्न क्रमांक 39, टिंबटिंब परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणांवर आधारित योजना असते, पर्याय क्रमांक दिशादर्शक, पर्याय क्रमांक ब निराकरणीय, पर्याय क्रमांक क अनुमानात्मक, पर्याय क्रमांक ड प्रवर्तनात्मक। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड प्रवर्तनात्मक। प्रश्न क्रमांक 40, खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे? पर्याय क्रमांक अ पर्याय क्रमांक निकषाधारित नमुना निवड, पर्याय क्रमांक ब स्तरित नमुना निवड, पर्याय क्रमांक क प्रमाण नमुना निवड, पर्याय क्रमांक ड सुगम्य नमुना निवड। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब स्तरीय नमुना निवड।